फ्रूट कस्टर्ड केक बनवण्यासाठी आधी आपण जे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते प्रिपेअर करून घेतो आहे। त्यासाठी मी 1 कप मैदा घेतला आहे। त्यानंतर 1/3 कप मी या ठिकाणी कस्टर्ड पावडर घेतली आहे। त्यानंतर मी 1 टीस्पून या ठिकाणी बेकिंग पावडर घेतली आहे। त्यानंतर मी या ठिकाणी 1/2 टीस्पून सोडा घेतला आहे। हे सगळं मी यामध्ये चाळून घेते। हे पीठ व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे पीठ चाळून घेतल्यामुळे हे सगळे जे मटेरियल्स आहेत हे व्यवस्थितरित्या मिक्स होतात। आता हे आपलं व्यवस्थित चाळून झालेलं आहे। त्यानंतर आता मी यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर ॲड करते आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। या ठिकाणी आपलं हे ड्राय इन्ग्रेडियंट्सचं जे मिक्सचर आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण जे वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते प्रिपेअर करून घेऊया। आता वेट इन्ग्रेडियंटसाठी आपण घेतो आहे 1/3 कप ऑइल। यामध्ये तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण 3/4 कप पावडर्ड शुगर घेतो आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत। हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे। व्यवस्थित असं फेटून आपल्याला याला फ्लफी बनवायचं आहे। आता साखर आणि तेल हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड करूया। यामध्ये 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे। बघा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता आपण या मिश्रणामध्ये 1/2 कप मिल्क ॲड करतोय। आता आपण 1/2 कपच मिल्क या ठिकाणी ॲड केलेलं आहे। उर्वरित मिल्क आपण जसं जसं आपल्याला मिक्सरमध्ये लागेल तसं तसं ॲड करणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे आपलं वेट इन्ग्रेडियंट्स आपल्या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये ॲड करून घेणार आहोत। आता या वेट इन्ग्रेडियंट्समध्ये आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स मी ॲड करते। आता हे आपल्याला व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे। यामध्ये जर आपल्याला दुधाची गरज वाटली तर आपण यामध्ये अजून दूध ॲड करणार आहोत। हे असं व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे। यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहे। हळूहळू व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे थोडं घट्ट वाटतंय। आपण आता यामध्ये थोडं दूध घालूया। असं हळूहळू मिक्स केल्यामुळे तुमच्या मिश्रणात गाठी अजिबात होत नाहीत आणि केक अगदी सॉफ्ट बनून तयार होतो। असं थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं आणि मिक्स करायचं। बघा आता आपलं संपूर्ण मिश्रण हे मिक्स करून झालेलं आहे। मला आता यामध्ये अजून थोडं दुधाची गरज वाटते म्हणून मी यामध्ये अजून थोडं दूध घालणार आहे। आपण आधी 1/2 कप मिल्क टाकलेलं होतं केकमध्ये आणि त्यानंतर मी अजून थोडं मिल्क यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता केक बॅटरची कन्सिस्टन्सी बघा। अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला हवं आहे। अजून थोडं दूध तुम्ही यामध्ये ॲड करू शकता।
अशा प्रकारे हे केकचं बॅटर आता आपलं या ठिकाणी तयार आहे. यामध्ये आता आपण टुटी फ्रुटी टाकून घेऊया. बघा कन्सिस्टन्सी बघा केक बॅटरची, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे. जर हे तुम्ही जास्त पातळ केलं तर तुमचा जो केक आहे तो फुलतो आणि फुलल्यानंतर तो लगेच खाली बसून जातो. आता मी या ठिकाणी थोडी टुटी फ्रुटी घेतली आहे, त्यामध्ये थोडा मैदा ॲड करते आणि हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता ही टुटी फ्रुटी मी ह्या केक बॅटरमध्ये ॲड करणार आहे. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला केक टिन रेडी करायचं आहे. आता तुम्ही जर ओव्हनमध्ये केक बनवणार असाल तर ओव्हनला प्रीहीटसाठी तुम्ही आता लावू शकता. बघा अशा प्रकारे केक बॅटरची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता मी केक बनवण्यासाठी हे अशा प्रकारचं केक टिन वापरते. यात आता तुम्ही खाली तेलसुद्धा लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता. मी या ठिकाणी थोडं तूप लावून घेते फ्लेवरिंगसाठी. बघा अशा प्रकारे हे तूप व्यवस्थित सगळ्या बाजूला लावून घ्यायचं आहे. फ्लॉवरसुद्धा त्यावर डस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये हे जे केक बॅटर आहे ते पोर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे केक बॅटर आपण यामध्ये पोर करून घेणार आहोत. याला थोडं टॅप टॅप करायचं आहे आणि उरलेली जी चेरी आहे ती यावर स्प्रिंकल करायची आहे. आता मी ओव्हन प्रीहीटसाठी लावलेलं आहे. ओव्हन प्रीहीट झालं की आपल्याला याला 180 डिग्री सेल्सिअसवर 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपला केक छान बनलेला आहे. याला अनमोल्ड करून सर्व करायला घ्या. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.